नागपुर के कपिल नगर इलाके से एक सनसनीखेज मामला सामने आया जहां एक 21 वर्षीय युवती के साथ दुष्कर्म कर जबरन निकाह कराने का आरोप लगा है। पीड़िता के मुताबिक आरोपी ने दोस्ती का भरोसा जीतकर उसे साईं मंदिर के पास बुलाया और फिर अपने रिश्तेदार के घर ले जाकर जबरन शारीरिक संबंध बनाए। इस दौरान आरोपियों ने घटना का वीडियो भी बनाया और वायरल करने की धमकी देकर युवती को मानसिक रूप से प्रताड़ित किया। इतना ही नहीं, धमकियों के बीच युवती का जबरन निकाह कराया गया और अंधविश्वास के नाम पर कथित तौर पर जादू टोना भी करवाया गया, ऐसा आरोप पीड़िता ने लगाया है। कपिल नगर पुलिस ने मामले में 5 लोगों के खिलाफ केस दर्ज किया है, जिसमें मुख्य आरोपी को पुलिस ने गिरफ्तार कर लिया। पुलिस अब फरार आरोपियों की तलाश में जुटी है और अंधश्रद्धा कानून के तहत भी कार्रवाई की जा रही है। आगे की जांच जारी है। जय हिंद। पोलीस स्टेशन कपिल नगरच्या हद्दीतील एक महिला वय 21 वर्ष राहणार आहे गोविंदगड उपलवाडी। तिचं एक लहानपणापासून मित्र होता। त्याचं नाव आहे मुश्ताक शकील अन्सारी, वय 22 वर्ष, माडा कॉलनी कपिल नगर। यांच्यासोबत त्यांची मैत्री झाल्यानंतर प्रेम संबंध झाले आणि प्रेम संबंध झाल्यानंतर ती मुलगी त्याच्यासोबत पळून गेली होती। वय होतं तिचं त्यावेळेला 21 वर्ष। पळून गेल्यानंतर दोघांनी लग्न केलं मुस्लिम रीतिरिवाजानुसार आणि त्यानंतर लग्न केल्यानंतर ती जेव्हा त्या मुलाच्या घरी राहायला गेली त्यानंतर त्यापूर्वी लग्न करण्याच्या पूर्वी जेव्हा ती पळून गेली होती त्यावेळेला त्या मुलीसोबत त्या जो आरोपी आहे मुश्ताक शकील अन्सारी याने वारंवार तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि तिचा एक व्हिडिओ बनवला तिच्या तक्रारीनुसार आणि ते व्हिडिओच्या धमकीने मग जबरदस्तीने लग्न पण करायला लावलं मुस्लिम रीतिरिवाजानुसार आणि ती त्यांच्या घरी गेल्यानंतर मग तिच्या घरचे पण तिला त्रास द्यायला लागले आणि तिला जबरदस्तीने मांसाहार करायसाठी जबरदस्ती करत होते। तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते। सोबतच तिच्यासोबत एक जादूटोणाचा प्रकार पण करण्याचा प्रयत्न झाला। कोणतरी एक दाढीवाला बाबा तिथं घरी यायचा आणि तो काला धागा आणि ताबीज वगैरे द्यायचा आणि पाणी वगैरे तिच्या तोंडावर मारायचा। म्हणजे असे एकंदरीत त्यामध्ये आपण कलम 64, कलम 115(2), कलम 85, कलम 351 आणि कलम 35 BNS सोबत कलम 3 आणि 4 अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आरोपी आहे मुश्ताक शकील अन्सारी, जो तिचा नवरा आहे। नंतर ज्यांनी मदत केली एक राजा शेख बंदे नवाज नगर आणि राजा शेखचे 2 मित्र आणि आरोपीची आई म्हणजे महबूब शकील अन्सारी, असे एकूण 5 आरोपींविरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे। कालच्या तारखेमध्ये आम्ही जो मुख्य आरोपी आहे मुश्ताक शकील अन्सारी याला काल अटक केलेली आहे आणि आज मान्य कोर्टासमोर पेश करून पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। हे पूर्ण कारवाई जी आहे ती आमचे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, आमचे जॉईंट सीपी श्री नवीन चंद्र रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर, माननीय डीसीपी डॉक्टर पखाले सर, माननीय एसीपी डॉक्टर बल्लेवार सर आणि संपूर्ण पोलीस स्टेशन कपिल नगरने कारवाई केली।